नमस्कार. वेलकम बॅक टू सिविक लेन्स. आता गणेशोत्सव चालू आहे आणि मी एका सिनियर सिटीजन बरोबर आहे. हॅलो आजी, तुमचं नाव काय? माझं नाव निर्मला लेले. नमस्कार. तर मला असं विचारायचं होतं की आता जो गणेशोत्सव साजरा होतो आणि तुमच्या काळी जो साजरा व्हायचा, ह्या तुम्हाला डिफरन्स काय जाणवतो? आताच्या काळी जे काही आता गणेशोत्सवाचं रूप पालटलंय आणि भयानक झालेलं आहे. म्हणजे कसं की डीजे लावून मोठमोठ्या आवाजात सिनेमाची गाणी लावायची. म्हणजे आरत्या देवाची गणपतीची गाणी किंवा देवाचं असं काहीच नाहीये. तसं नव्हतं पूर्वी. पूर्वीच्या काळात म्हणजे अत्यंत सोज्वळपणाने साधेपणाने गणेशोत्सव साजरा व्हायचा असं. बरोबर. तुम्ही मला कोकणस्थ ब्राह्मण वाटताय. तर तुमच्या घरी साजरा कसा होतो आणि गौरी गणपती ची तुमच्या ह्याच्यात काय प्रथा आहे? आता मी कोकणस्थ असल्यामुळे आमच्याकडे खड्याच्या गौरी असतात. तर खड्याच्या गौरी म्हणजे वाटीमध्ये 7 कडे, 5 कडे, 9 कडे इट डिपेंड्स. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे असतात आणि ते खड्याचं पूजन करायचं. हळदी कुंकू फुलं व्हायची, एवढाच आमचा विधी असतो. आणि सवाष्ण जेवायला बोलावणारे हे असतंच, पण सुटसुटीतपणाने कार्यक्रम असतो. आणि गणपती किती दिवस राहायचे हे त्या परिस्थितीवर अवलंबून असतो त्या वर्षाच्या. म्हणजे गौरी जेव्हा जाणार त्याच वेळी गणपतीचं विसर्जन होतं त्याच दिवशी. म्हणजे गौरी येतात, जेवतात आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन. त्याच वेळी गणपती विसर्जन होतो. म्हणजे कधी 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस असं येऊ शकतं. यंदा 7 दिवस गणपती आहे. बरोबर. म्हणजे आज तुमच्याकडे आज 7वा दिवस आहे. आज आहे तर आज विसर्जन आहे माझ्याकडे. बरोबर. तर आपण येऊया आता आनंद चतुर्दशीकडे. आनंद चतुर्दशीला खूप लोक लक्ष्मी रोडवर जाऊन साजरा करतात. तर तुमच्या वेळेस ते कसं असायचं? तुम्ही काय करायचात आनंद चतुर्दशीला? माझे म्हणजे मी लग्न होऊन जेव्हा इथे आले, पहिल्या वर्षी मी हौशीने गणपती बघायला गेले. पण ते सगळं बघितल्यावर ते मला काही एवढा वेळ ते आपण बघू शकू असं काही वाटलं नाही. आणि त्यानंतर सुद्धा कुणीतरी गावाहून आलं गणपती बघायला, तर आम्ही आपलं त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन जायला पाहिजे म्हणून जायचं. पण आता काही बाहेर बघायला जात नाही. आणि आता उलट बाजीराव रोडवरनच गणपती जातात आणि त्याचा इतका त्रास होतो तो सहन न झाल्यामुळे आम्ही गावाला जातो त्यावेळेला. असे आताच परिस्थिती आता झालेली आहे. कारण अशक्य असतो तो आवाज सहन करणं. बरोबर. तर आपण आता ह्या वार्तालापावरनं कळलंय आपल्याला की जो आधी गणपती साजरा व्हायचा आणि आता जो गणेशोत्सव जसा साजरा होतो त्यात खूप जास्ती फरक आहे. पण आजही सगळे सिनियर सिटीजन्स अजूनही गणेशोत्सव एन्जॉय करतात. कॅमेरामॅन कावेरी बरोबर मी रश्मी भिडे, सिविक लेन्स, पुणे.